गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूर जिल्ह्यात पार पडलेल्या 15 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत 23 जागांसाठी मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर आता लवकर जिल्ह्यातील 655 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गाव पातळीवरील रणधुमाळी पाहावयास मिळणार आहे। सोमवार दिनांक 4 मे रोजी ग्रामपंचायतीसाठी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे, तर ऑक्टोबर महिन्यात प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडेल अशी शक्यता वर्तवली जाते आहे। यात पंढरपूर तालुक्यातील 72 ग्रामपंचायतीचा समावेश आहे। नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पंढरपूर तालुक्यात मोठा उलटफेर पाहावयास मिळाला होता। राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते आमदार अभिजित पाटील आणि भगीरथ भालके एकत्र आल्याचं दिसून आलं। जिल्हा परिषदेच्या 8 पैकी 5 जागांवर विजय संपादन करण्यात हे एकत्र आलेले दोन्ही नेते यशस्वी ठरले, तर पंचायत समितीच्या 16 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले। परंतु पंचायत समिती सभापती निवडी वेळी झालेल्या नाट्यमय घडामोडीमुळे सत्तांतर होऊ शकलं नाही। आता पंढरपूर तालुक्यातील 72 ग्रामपंचायतीची प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर तालुक्यात पुन्हा पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवार आमने सामने येणार आहे। या 72 ग्रामपंचायतीपैकी काही ग्रामपंचायती निवडणूक ही विधानसभा निवडणुकीपेक्षा जास्त चुरशीनं दोन्ही बाजूनं लढवली जात आल्याचं दिसून आलंय। आता प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील राजकारणाचं वातावरण हळूहळू तापू लागणार आहे असंच म्हणावं लागेल। पंढरपूर तालुक्यातील 72 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असून यात पोहरगाव, शेगाव दुमाला, केसकरवाडी, गादेगाव, आंबे, शेळवे, खरसोळी, वाखरी, नेपतगाव, भाळवणी, तनाळी, शिरढोण, सोनके, नारायण चिंचोली, देवडे, चिंचोली भोसे, आव्हे, गोपाळपूर, उजनी वसाहत, अनवली, धोंडेवाडी, करकम, शिरगाव, मुंडेवाडी, बोहाळी, सरकोली, उमरे, शंकरगाव, कासेगाव, जैनवाडी, सळे, भटुमरे, बाबुळगाव, अजनसोंड, शेवते, उंबरगाव, फुलचिंचोली, सिद्धेवाडी, उपरी, तिसंगी, सुस्ते, खर्डी, करोळे, चिलाईवाडी, भोसे, आंबेचिंचोली, आढीव, शेंडगेवाडी, विटे, पिराची कुरोली, मगरवाडी, कान्हापुरी, ओझेवाडी, तावशी, सुपली, रोपळे, नांदोरे, कौठाळी, देगाव, सुगाव, भोसे, एकलासपूर, पळशी, पेहे, खेड, भाळवणी, कुरोली, तारापूर, रांजणी, कोंढारकी, भंडीशेगाव, सांगवी, पटवर्धन, कुरोली, शेटफळ आदी गावांचा समावेश आहे।